सुंदराबाई दडगे हायस्कूलमध्ये विद्यार्थी सुरक्षा मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला। न्यू एज्युकेशन सोसायटी सांगली संचलित श्रीमती सुंदराबाई दडगे हायस्कूलमध्ये दिनांक 19 जुलै 2025 रोजी निर्भया पथक सांगली व विश्रामबाग ठाणे व उपविभागीय पोलीस कार्यालय सांगली यांच्या सहकार्याने इयत्ता 7वी ते 10वीच्या विद्यार्थिनींना माननीय उपपोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शन व्याख्यान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाची सुरुवात सुंदर प्रार्थनेने करण्यात आली। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे DYSP सांगली माननीय M विमला, माननीय सुधीर भालेराव, PI विश्रामबाग पोलीस ठाणे, कविता नाईक, API विश्रामबाग पोलीस ठाणे, छाया सुतळे पोलीस उपनिरीक्षक निर्भया पथक, माननीय स्मिता सूर्यवंशी महिला पोलीस कॉन्स्टेबल या प्रमुख पाहुण्या म्हणून लाभल्या। त्याचसोबत प्रमुख उपस्थिती माननीय अर्चना नाईक महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल, माननीय संदीप कांबळे पोलीस हेड कॉन्स्टेबल निर्भया पथक, माननीय उमा लोहार, माननीय दीपाली नागरगोजे महिला पोलीस कॉन्स्टेबल निर्भया पथक, जावेद अत्तार पोलीस हवालदार, गणेश बामणे पोलीस कॉन्स्टेबल, छाया देशमुख पोलीस नाईक हे माननीय सर्व उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वागत व अतिथी परिचय सौ रुखसाना मुलानी यांनी केले। शाळेचे माननीय मुख्याध्यापक श्री सुहास कोळी सर यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला। प्रमुख अतिथी यांनी आपले मनोगत व्यक्त केले व प्रमुख पाहुणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले। विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले। महिला पोलीस कॉन्स्टेबल स्मिता सूर्यवंशी मॅडम, DYSP मान्य M विमला, API कविता नाईक, विश्रामबाग पोलीस ठाणे पोलीस उपनिरीक्षक निर्भया पथक छाया सुतळे या सर्वांनी प्रेरणा प्रोत्साहनपर विचार विद्यार्थ्यांसमोर मांडले। वाहतूक तसेच वाहतुकीचे नियम, हेल्मेटचे महत्त्व, पॉक्सो म्हणजे बालकांचे लैंगिक संरक्षण कायदा, पोलीस काका पोलीस दिदी हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे याचे महत्त्व सांगितले। विद्यार्थ्यांनी एक संकल्प करावा, स्वतःचे स्वप्न स्वतःच पूर्ण करावे। वाहतुकीचे नियम दुसऱ्यांसाठी नसून आपल्यासाठीच आहेत। तुमचं शरीर तुमचंच आहे, त्याचे रक्षण करणे। कार्यक्रमाचे आभार सौ वैशाली कनिरे मॅडम यांनी मानले। कार्यक्रमाचे निवेदन सौ अश्विनी गायकवाड मॅडम यांनी केले। या प्रसंगी पर्यवेक्षिका सौ गीता वायचळ, सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थिनी उपस्थित होते।